12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका एका शिक्षिकेने तपासण्यासाठी घरी नेल्या आणि शिक्षिकेच्या घराला लागलेल्या आगीमध्ये त्या संपूर्णपणे जळून खाक झाल्या। अशा पद्धतीची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे। या उत्तरपत्रिका वाणिज्य शाखेच्या ओसी विषयाच्या असल्याची माहिती आहे। या आगीमध्ये 175 उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत। ही घटना 10 मार्चला विरार पश्चिमेच्या बोलिन्स नाना भट रोड इथल्या गंगूबाई अपार्टमेंटमध्ये घडली। दरम्यान परवानगी नसताना बोर्डाच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेने घरी तपासण्यासाठी नेल्याच कशा असा सवाल उपस्थित होतोय। तसंच आता या 175 विद्यार्थ्यांना मार्क कसे दिले जाणार आहेत हाही एक मोठा प्रश्न आहे। आपले प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर आपल्याला या घटनेसंदर्भात अधिक सविस्तर माहिती देतील। प्रभाकर, नक्की कशा पद्धतीने या शिक्षिकेने या उत्तरपत्रिका घरी नेल्या, त्यांना अशी परवानगी देण्यात आली होती का त्यांच्या कॉलेजमधनं किंवा शाळेतनं, याबद्दल काही कळलंय का? तीच माहिती काढतो आहे। आज आता तिथे पोहोचणार आहे। तर मात्र ही जी घटना आहे सोमवारीची घटना आहे। 10 मार्चला घटना घडलेली आहे। तर विरारमध्ये नानभाटच्या इकडे एक शिक्षिका राहतात आणि त्यांनी ह्या 175 ज्या आहेत उत्तरपत्रिका त्या तपासण्यासाठी आलेल्या दुपारच्या 1च्या सुमारास जी देवघर आहे या देवघराला ही आग लागलेली होती आणि त्यानंतर देवघराच्या खाली बरोबर सोफा होता आणि त्या सोफ्यावर त्या उत्तरपत्रिका ठेवण्यात आल्या होत्या। सोफ्याने पेट घेतल्यानंतर त्या उत्तरपत्रिकाही जळाल्या आहेत। तर आपण जर बघितलं तर उत्तरपत्रिकेवर ओसी हा सब्जेक्ट आहे, इंग्रजी सब्जेक्ट आहे 12वीचा। सध्या तरी आता आम्ही हे प्रयत्न करतो की हे जे कुठल्या कॉलेजमधून त्यांना देण्यात आलेल्या ह्या उत्तरपत्रिका होत्या त्याची परवानगी घेतली होती काय, या सगळ्याची आता सध्या माहिती घेत आहेत पूर्वी। धन्यवाद प्रभाकर, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।